पाचा घरी आला होता आणि म्हणून मिसळपाव करण्याचा बेत रचला। मामीने तर खूप छान मिसळपाव बनवली होती आणि ते मिसळपाव घेऊन त्या समोर बसल्या होत्या। त्याच्यासमोर श्री बसला होता। कधी पाहतोय ताट सजतंय आणि मी कधी खाईन, आणि मामीने त्याच्यामध्ये मिक्स करण्याचं ठरवलं। त्याच्यामध्ये टोमॅटो असेल, गाजर असेल, त्यानंतर बाकीच्या वस्तू आहेत त्या मिक्स केलेल्या आहेत आणि खूप छान असं तो मार्गदर्शन करतोय आमचा छोटू श्री। आणि तो सांगतोय मम्मीला हे मिसळ ते मिसळ, आणि मंचुरियन पण आणलेली होती आणि मंचुरियन पणची टेस्ट ते पाहणार होते। आणि मिक्स करून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की लिंबू टाकायचं विसरलेलं आहे। त्यानंतर त्यांनी लिंबू मिक्स केलं आणि त्याच्यानंतर आमच्या छोटूनं स्टाईलमध्ये त्याच्यामध्ये गाजर पण टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे ते टेस्ट करून पाहतायत। आणि सर्वप्रथम आमच्या छोटूनेच टेस्ट पाहिली आणि तो टेस्ट पाहताना कधी मम्मी घास भरवते याच्याकडे वाट पाहत होता आणि त्याने तो घास खाल्ला आणि गरमच होती भाजी वगैरे, आणि त्यानं खाल्ली आणि वा क्या बात आहे असं तो म्हणतोय, खूप छान झालेली आहे भाजी। अशा प्रकारे त्याने शाबासकी मम्मीला दिलेली आहे आणि मम्मीने लगेच दुसरा घास घेतला आणि त्यांनीही सांगितलं खूप छान झालेलं आहे, तुम्हाला आवडलं तर लाईक करा। पाचा घरी आला होता आणि म्हणून मिसळपाव करण्याचा बेत रचला। मामीने तर खूप छान मिसळपाव बनवली होती आणि ते मिसळपाव घेऊन त्या समोर बसल्या होत्या। त्याच्यासमोर श्री बसला होता। कधी पाहतोय ताट सजतंय आणि मी कधी खाईन, आणि मामीने त्याच्यामध्ये मिक्स करण्याचं ठरवलं। त्याच्यामध्ये टोमॅटो असेल, गाजर असेल, त्यानंतर बाकीच्या वस्तू आहेत त्या मिक्स केलेल्या आहेत आणि खूप छान असं तो मार्गदर्शन करतोय आमचा छोटू श्री। आणि तो सांगतोय मम्मीला हे मिसळ ते मिसळ, आणि मंचुरियन पण आणलेली होती आणि मंचुरियन पणची टेस्ट ते पाहणार होते। आणि मिक्स करून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की लिंबू टाकायचं विसरलेलं आहे। त्यानंतर त्यांनी लिंबू मिक्स केलं आणि त्याच्यानंतर आमच्या छोटूनं स्टाईलमध्ये त्याच्यामध्ये गाजर पण टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे ते टेस्ट करून पाहतायत। आणि सर्वप्रथम आमच्या छोटूनेच टेस्ट पाहिली आणि तो टेस्ट पाहताना कधी मम्मी घास भरवते याच्याकडे वाट पाहत होता आणि त्याने तो घास खाल्ला आणि गरमच होती भाजी वगैरे, आणि त्यानं खाल्ली आणि वा क्या बात आहे असं तो म्हणतोय, खूप छान झालेली आहे भाजी। अशा प्रकारे त्याने शाबासकी मम्मीला दिलेली आहे आणि मम्मीने लगेच दुसरा घास घेतला आणि त्यांनीही सांगितलं खूप छान झालेलं आहे, तुम्हाला आवडलं तर लाईक करा।